दारी दुमदुमला चौघडा सनईचा सूर नवा, उत्तरेकडून आली मग अलगद थंड हवा. मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे, वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे. बाबुल का घर में छोड़ के चली ओ ना ढूंढबे, काहे दिया परदेस, काहे दिया परदेस, काहे दिया परदेस, काहे दिया परदेस. अरे वा, पुन्हा तुमचा विचार करत दास बसली. बरं, आता ब्रेन वॉश करते तिचा. उगाच समजूतदारपणे विचार करत बसली तर वेडी बाबांच्या प्रेमात शिवला सोडायचा निर्णय घेतली. झोपली नाहीस गौरी अजून? नाही, मी पाणी प्यायला आले होते. झोपतेच आहे. खूप काळजी वाटते ग तुझी. किती विचार करतेस, किती त्रास करून घेणार स्वतःला. काय चाललंय तुझ्या मनात? बोल. हे बघ, कधी कधी मनातलं बोलून टाकावं. मन मोकळं केलं ना की काहीतरी मार्ग नक्की सापडतो. शिवची आठवण येते ना? नाही बहिणी, वाईट वाटतंय ग. मला शिवच्या आम्हा बाबूजींना नाही दुखवायचं. आणि शिवला? तू असे सगळे विचार करतेस हे जर त्याला कळलं तर किती वाईट वाटेल. अगं दुखावेल तो. पण विचार करायलाच हवा ना बहिणी. आज या सगळ्याचा शिवच्या आम्हा बाबूजींना त्रास होतोय, उद्या बाबांना झाला तर? हा सगळा विचार प्रेमात पडायच्या आधी करायचा असतो. एकमेकांशी लग्न करायचा निर्णय घेतल्यावर आता विचार करून काय उपयोग? मला सांग, घरच्यांचा विचार करून जर तुम्ही दुसऱ्या कोणाबरोबर संसार केलात तर तुम्ही दोघं सुखी व्हाल? तुझ्या मनात शिवची असलेली जागा दुसरं कोणी घेऊ शकेल? बघ, मला मान्य आहे मी शिवच्या प्रेमावर शंका घेतली, पण त्याचं खरंच प्रेम आहे का तुझ्यावर? त्याचा जीव आहे तुझ्यावर. माहितीये ग बहिणी मला, पण मी काय करू आता? मला नाही सुचत आहे काही. हे बघ, आता बाबांची तब्येत बरी नाहीये, त्यामुळे त्यांच्याशी आता ह्या विषयावर बोलणं योग्य नाही. मी नचीशी बोलते, तो तुमचं प्रेम समजून घे. मग आम्ही दोघं मिळून तुमचं लग्न लावून देऊ आणि लग्न झाल्यावर सगळ्यांना सांगू. काळजी करू नकोस गौरी. लग्न झाल्यावर नची स्वतः बाबांशी बोलेल. गौरी, तू माझ्या लहान बहिणीसारखी आहेस. मला मनापासून वाटतं की तुझं भलं व्हावं. मला मान्य आहे मी खूप वाईट वागले घरच्यांशी, तुझ्याशी, नचीशी, पण मला खरंच मनापासून. बहिणी अगं, अगं असं काय करतेस? माझ्यामुळे तुला आणि दादाला उगाच. आमची काळजी करू नकोस. बाबा सगळा दोष मला देतील ना? देऊ दे, मी गप्प राहून सगळं ऐकेन, सगळे आरोप स्वतःवर घेईन, पण ते तुला काही नाही बोलणार. हे बघ, तुझ्या सुखापेक्षा मला काही मोठं नाहीये. मला तुझा आणि शिवचा सुखी संसार बघायचा. मी तुमच्या प्रेमाबद्दल शंका घेतलीये ना, आता मीच तुमचं लग्न लावून देईन. प्रॉमिस. आता दिवस मोजायला लाग शिवची अम्मा. मला बाजूला टाकून चुकलीस तू. भैया निशा तो बड़े काम की लड़की है. अब लग रहा है कि 1-2 लाख रुपए खर्च हुए तो हुए, लेकिन निशा ने काम बढ़िया किया है. न वो शिव गौरी के मंदिर वाले फोटो आपको भिजवाती और ना ही हमारी आंखें खुलती. शिव, वहिनी सुद्धा येते आपल्या सोबत. हाँ, चलेगा ना शिव?
हे शिव, शिव, अरे काय चाललंय तुझं? क्या? तू गौरीला धोखा देणार आहे काय? रॉन्ग है यार, चुकतंय तुझं. देखो हमारा दिमाग गर्म हो रहा है, बात नहीं करनी हमें. अरे बात मत करो म्हणजे? अरे गौरीची काळजी वाटते मला. तू असा वागशील असं वाटलं नव्हता मला. तुझ्यावरती विश्वास होता माझा यार. तू माझा मित्र असून असं कसं वागू शकतो यार? तुम हमारे दोस्त होके हमारी नीयत पे शक कर रहे हो. इतना समय हमारे साथ रह लिए, सिर्फ इतना ही जाने हमें. बड़ा तो मैं क्या केलं? एक तरफ अम्मा और बाबूजी गौरी जी की भाभी के साथ मिलके हमारे खिलाफ साजिश कर रहे हैं, पर यहाँ हमारा दोस्त और हमारे चाचा को हमारी नीयत पे शक हो रहा है. इससे घटिया बात और क्या हो सकती है, बताइए आप. क्या बात कर रहा है? अरे मतलब क्या हुआ आगे, क्या बोली? मतलब हमने राधिका को सब कुछ बता दिया. हमने उनको बता दिया कि हम गौरी जी से प्यार करते हैं और शादी उन्हीं से करेंगे. हमें घर वालों को मनाने के लिए थोड़ा और वक्त चाहिए. ऐसे वक्त मांगते तो वक्त मिलता नहीं, इसीलिए हमने राधिका के बारे में सोचने के लिए वक्त मांग लिया. नहीं, एक मिनिट, तुला गौरीसाठी वक्त पाहिजे का राधिकासाठी पाहिजे काय? यार अक्ल के दुश्मन हो क्या तुम? हमने राधिका जी के लिए वक्त इसीलिए मांगा क्योंकि अगर हम वक्त नहीं मांगते तो बाबूजी और रिश्ते लेके आते. एक के बाद एक रिश्ते लाते रहते जब तक हम हाँ नहीं कहते. इसीलिए हमने राधिका से बात की और उन्होंने हमारी बात समझी भी. ये तूने अकल की बात की मुन्ना. चाचा, अम्मा बाबूजी और गौरी जी के घर वालों को मनाने के लिए समय चाहिए हमें. सबकी रजामंदी के बिना हम ये शादी नहीं करेंगे. मुन्ना, मुझे माफ कर दे. हमने तुम पर शक किया. हमें लगा कि तूने इरादा बदल दिया, क्योंकि तुम सही जा रहे हो मुन्ना. हम आज के बाद तुम्हारे इरादे पर कभी भी कोई सवाल नहीं उठाएंगे. हमारे मन में बहुत सारे सवाल उठ रहे हैं, नीयत पर, विश्वास पर. हम उनके जवाब कहाँ ढूंढे? हाँ, क्या ढूंढना है? मुझसे पूछ. तेरा चाचा बैठा तेरे सामने, बोल. अम्मा और बाबूजी को यहाँ का सब कुछ कैसे पता है? निशा वही नहीं, वो गौरी जी की भाभी. हाँ, वही मिली है भाभी जी के साथ. सारी खबर वही देती है. तुम कहाँ जाते हो घूमने, बारिश में कब भीगे, सारी खबरें उसी ने दी है, फोटो के साथ. फोटो? हाँ, किसी मंदिर की फोटो थी जिसे देखते ही भाभी जी का बीपी छूट हो गया. रोना धोना इतना हुआ घर में पूछो मत. कसम दी, आनंद फानन में भाई साहब को यहाँ आना पड़ा. मतलब घर पे इतना सब कुछ हो गया तो किसी ने हमसे पूछने की जरूरत भी नहीं समझी. इतना अविश्वास. अम्मा और बाबूजी को बिल्कुल विश्वास नहीं है हम. मुन्ना, बात विश्वास अविश्वास की नहीं, ये उनका प्यार है, अपने बेटे की चिंता है. तुम जब बाप बनोगे ना तब ये समझोगे. अपने बच्चों की भलाई के लिए माँ बाप किसी भी हद तक गुजर सकते हैं, लेकिन तू अपने माँ बाप के प्यार पर शक नहीं करेगा. मैं मानता हूं कि जो उन्होंने किया है वो गलत है, लेकिन उनका इरादा गलत नहीं. हमसे बात भी तो कर सकते थे ना, पूछ सकते थे कि क्या चल रहा है. देखो मुन्ना, जो उन्हें पता चला है शायद वो तेरे मुंह से सुनने की उनकी हिम्मत नहीं थी. भाभी जी तुम्हें तकलीफ नहीं देना चाहती, इसलिए भाई साहब अपना सारा काम काज छोड़कर यहाँ भागे चले आए. 3 टिकट करवाई उन्होंने वापसी की, लेकिन तुमसे जबरदस्ती नहीं की, क्योंकि तुमसे बहुत प्यार करते हैं. अच्छा, प्यार करते हैं तो हमारा प्यार क्यों नहीं समझते? अले मर्द होकर बाबू को हो रहा है, डींगे मार रहा था. मैं ये करूंगा, वो करूंगा, सबको मनाऊंगा, फिर शादी करूंगा. अब क्या हुआ? देख, इतना रोना है आज रोना. कल अपने बाप के सामने अगर तू सीना तानकर खड़ा नहीं हुआ तो मैं तुम्हें दौड़ा दौड़ा कर मारूंगा.
आई बाबांना झोप लागेल. हो लागली, शांत झोप लागली, बीपी पण नॉर्मल आहे. नचिकेत गेला का? भाजी आणायला गेला? हो आत्ताच गेलाय. अगं मी करणारच होते चहा. किती दगदग करणार आहात तुम्ही? आता थोडी जबाबदारी मलाही घेऊ द्या. मी नचीला सुद्धा सांगितले आजपासून भाजी आणायला तूच जायचं. आणि आता स्वयंपाकघराची जबाबदारी सुद्धा मीच घेईन सगळी. नाही 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 नाही. मग आई काय करणार आहे? आईला तिची कामं करू देत ना. हे बघ, ते तिचं विश्व आहे ना, तिला करू दे. तुला जमेल तेवढी मदत कर म्हणजे झालं. हा बर बेटा, बाबांसाठी चहा आण. हा आई, बाबांना बरं वाटेपर्यंत त्यांना आतल्या रूम मध्येच आराम करू दे. म्हणजे मी ऍडजस्ट करेन. उठलात तुम्ही? हे काय काय उद्योग चालू आहेत तुमचे? काय हो, तुम्हाला गरगरत नाहीये ना? तुम्ही फ्रेश वाटताय ना? शिक्षका म्हणून प्रश्न विचारलेच पाहिजे का? चल बाहेर जाऊ, ते फार विचित्र वाटते मला. का इथे विचित्र वाटायचं काय कारण आहे? निशाची खोली आहे तेवढं कारण बास. चल. असं कसं? तुमच्या लाडक्या सुनेनी सांगितलंय बाबांना बरे वाटेपर्यंत माझ्या खोलीतच झोपू द्या. बघा, म्हणजे लवकरच एखादं भयंकर वादळ आहे ना. असं काही नाही. कुकर रे, गॅसवर असं शांत बसलेला असतो, आतमध्ये प्रचंड खळबळ माजलेली असते, पण बाहेर एकदम शांत. नंतर वाफा आणि 3 शिट्ट्या, तो निदान इशारा तरी देतो. हे नचीचा कुकर इशाराच देत नाही. तुम्हाला भूक लागली आहे? तू कधी विषय बदलू नकोस. हो हो, पण असा विचार नका करत बसू. याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं ना तुमचं. आईचं पण तसंच आहे. या बाबतीत दोघांचं अगदी एकमत आहे तुमच्या. हे बघा, असं काही नाहीये. चांगली सून मिळाली आहे तुम्हाला. बाबा, कसं वाटतंय तुम्हाला आता? तू काही काळजी करू नको, मला काही होणार नाही. धडधाकट आहे. बाबा, तुम्हाला कामाचा ताण आहे का? नाही ग बाई, ताणबिण काही नाही. पण नेमकं काय झालं त्या दिवशी? म्हणजे भांडण झालं का कुणाशी? मी कशाला भांडू? माझा कार्यक्रम चांगला चालला ना. काही लोकांना बघवत नाही. माणिक नावाचा एक नवीन मुलगा SD म्हणून माझ्या डोक्यावर बसवलाय. बरं, त्याला स्वतंत्र प्रयोग करायचे. मला म्हणाल तुमच्या कार्यक्रमामध्ये आंतरजाती विवाह हा विषय घ्या. मी स्पष्ट सांगितलं, मी घेणार नाही. शिव मला न सांगता डॉक्टरकडे घेऊन गेला. मला तर काही सुचत नव्हतं. याने बरं झालं, पण नका ना तुम्ही वाद घालत जाऊ. मी वाद घातला? जे पटत नाही ते पटत नाही, दॅट्स ऑल. हा विषय अरे पण म्हणजे शिव तिथे कसा काय आला होता? मलाही माहित नाही. त्याला काहीतरी बोलायचं होतं. देवजाने काय बोलायचं होतं. पण देवासारखा मस्त मुलगा आहे. मी रिक्षामध्ये त्याच्या खात्यावर डोकं ठेवून पडलो होतो. रिक्षावाला जल्दी चलो जल्दी चलो असं म्हणून त्याच्या पाठीमाग लागला होता. त्याने मला घट्ट पकडून ठेवलं होतं. त्याचा त्या दिवशीचा तो स्पर्श, मी आहे, काही होणार नाही असं सांगत होता. बाबांचं शिवबद्दल जे चांगलं मत आहे तेच आमच्याबद्दल घरी कळल्यानंतर राहील. शिवने आता जे काही केलं ते नंतर खोटं होतं, नाटकं होती असं तर बाबांना वाटणार नाही ना, की शिवला सुद्धा बाबांचा तिरस्कार सहन करावा लागेल, जसं आता मी त्याच्या आम्हा बाबूजींचा करते.
काय ग? काही नाही बाबा, मला ऑफिसला लवकर जावं लागेल. मी निघू? जा की जा, माझी काही काळजी करू नको, जा. पण तुम्ही आराम करा प्लीज. हो बाई, काही काळजी करू नका. आय मीन. हो. जा जा. गौरी, बाबांची तब्येत कशी आहे? ठीक आहे. रात्री झोप लागली ना त्यांना? हो. गौरी, इथे ये. काय? तुला काय झालंय? कसलं टेन्शन आहे? सांग मला. नाही, काय नाही. बोल आधी माझ्याशी, काय झालंय? बोल म्हणते ना. वहिनी, अगं शिवने मला भेटायला बोलावलंय. मग जा, जाऊन बोल त्याच्याशी. अगं पण हे बघ, तूही काळजीत असेल ना, आणि मी आणि नची आहोत ना तुझ्या बरोबर. आणि हे जे काही चाललंय ना, त्याला आमची काही हरकत नाहीये. तुमचं प्रेम आम्हाला मान्य आहे, मग कशाला टेन्शन घेतेस तू? जाऊन बोल त्याच्याशी. नाश्ता करून घ्यावा, गरम गरम. घ्या. नची काय गेलो? नची अंघोळीला गेलायची. होय काय? जावई बापूंना बरं नाही ना, आता घर कसं शांत शांत वाटतं नाही. बोलावते त्यांना. जावई बापू, आओ बाहेर यावा, नाश्ता करू. या वयात या खोलीत बसून नाश्ता करूचा म्हणजे बरोबर नाही ना. ऐकतोय मी, ऐकतोय, सगळं ऐकतोय. हो गौरे, अगो रेडिओची तब्येत सुधारलेली दिसते. हा नाही दे टाळी. मी आवरते. गौरीजी, काय झालंय? तू मला इथे भेटायला का बोलवलं? कुछ जरूरी काम है, पर पहले आप सांस तो ले लीजिए. नाही नाही, तू पटकन बोल. मला टेन्शन आलंय खूप. मला पण टेंशन आला. हम भी ऐसे हैरान थे ये बात सुन के. बाबूजी अम्मा को फोन पे कह रहे थे कि निशा बहनी बड़े काम के निकली. वो आपको जानबूझ के राधिका के सामने ले आए. निशा बहनी अम्मा के कहने पे हमारी जासूसी कर रही हैं और इसके लिए अम्मा से पैसे भी ले रही हैं. उन्होंने अम्मा को सब कुछ बताया. शिव, पण ती असं का करेल? उलट आपलं लग्न व्हावं असंच तिला वाटतंय, आणि त्यासाठी वाटेल ती मदत करायला तयार आहे. हमें तो लग रहा है ये भी उनकी कोई चाल है. पता नहीं वो क्या चाहती है. आप बस उनकी बातों में मत आना. बस इसीलिए हमने आपको बुलाया. आप निशा भाभी से बच के रहिए. शिव, मी काय म्हणते, नाहीतरी राधिका तुला आवडली आहे ना, आणि तू खूप आनंदात असतोस तिच्यासोबत. तू तिच्याशीच लग्न कर. मतलब आप हमसे शादी करने को इनकार कर रही हैं? हो. जलन हो रही है आपको? चलिए, जलन तो होनी भी चाहिए. प्यार का दूसरा रूप है. पर शादी तो हम आपसे ही करेंगे. अरे पण आपल्या बाजूने कोण आहे? सगळे विरोधात आहेत आपल्या. ऐसी बात नहीं है. वो तो बाबांना भेटायला गेला होतास तेव्हा काय झालं? बाबांचं ब्लड प्रेशर का वाढलं होतं? असं काय बोलणं चाललं होतं तिथे? ऐसी कोई बात नहीं है. जरा थक गए होंगे वो. उनकी उम्र भी तो. उमर काही वय बी झालेलं नाहीये बाबांचं. बाबा सुद्धा इंटरकास्ट मॅरेजच्या विरोधात आहे. कळलं होतं ना तुला? बोलला नाहीस, मला काही सांगितलं नाहीस, गप्प बसून राहिला का? शिव, आपलं लग्न नाही होऊ शकत. शिव, आपल्यासोबत कोणीच नाही. आपण एकटेच आहोत. आपल्या प्रेमात कोणीच खुश नाही राहू शकत. तुझे अम्मा बाबूजी नाहीत आणि माझे आई बाबा सुद्धा नाही. ही आपली माणसं आहेत शिव, आणि यांना दुखावून मी लग्न नाही करू शकत. मला नाही करायचं लग्न. तू अम्मा बाबूजींनी पसंत केलेल्या मुलीशी लग्न कर.
जज साहब, सुना दिया आपने सजा? आप कहेंगी तो हंसते हंसते सजा को भी कबूल कर लेंगे, पर उससे पहले एक दरख्वास्त है हमारी। जब हमने आपके बाबा की इस मामले में राय सुनी तो हमारे भी पैरों तले जमीन खिसक गई थी। तो उनकी हालत देखकर हम कुछ कह तो नहीं पाए, पर हम उनकी राय बदलेंगे। वो सिर्फ आपके बाबा नहीं, हमारे भी बाबा हैं। हमें भी फिक्र है उनकी। आप देखना, वो खुद आपका हाथ हमारे हाथ में देंगे। वो खुद आपका कन्यादान करेंगे। ये शादी तो होके रहेगी। हमें हम पर और हमारे प्यार पर पूरा भरोसा है। अब कोई हमारा साथ दे या ना दे, आपको तो हमारा साथ देना ही होगा। समझे आप?